नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करणार आहोत आजच्या दिवसातल्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीने. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊ केला. देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली आणि त्यानंतर देशमुखांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केला. याच विषयी बोलण्याकरता आमचे प्रतिनिधी उदय जाधव आणि प्रफुल्ल साळुंखे दोघे आपल्या सोबत. सुरुवातीला मी उदयकडे जातोय. उदय, काय अपडेट? सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे त्यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावरून निघालेले आहेत. ते त्यांच्या वरळी येथील खाजगी निवासस्थानी गेल्याचं समजत आहे. मात्र त्यांनी अजूनही कुठल्याही प्रसारमाध्यमांशी किंवा काही त्यांची प्रतिक्रिया अधिकृत जी आहे ती दिली नाही. फक्त त्यांनी त्यांच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्याचं त्यांनी अधिकृतरित्या ट्विट केलेलं आहे. एवढीच माहिती त्यांनी जाहीर केलेली आहे. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती ही वेळ का यावी आणि जेव्हापासून विरोधी पक्षांनी त्यांच्यावरती सातत्याने आरोप केलेले आहेत, ते आरोप करत असताना सातत्याने विरोधी पक्ष हे त्यांच्याकडे मागणी करत होतं की नैतिकतेला धरून त्यांनी राजीनामा द्यायला हवा. मात्र त्यावेळेला त्यांनी राजीनामा दिला नाही. खूप चालढकल केली आणि अखेर आज त्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. मुंबई हायकोर्टाने सीबीआयला 15 दिवसामध्ये अहवाल देण्यास सांगितलेला आहे. चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि चौकशीचे आदेश दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. फक्त गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरतीच नाही तर संपूर्ण महाविकास आघाडीवरतीच त्यामुळे एक मोठी नामुष्की आलेली आहे. अवघ्या 36 दिवसामध्ये महाविकास आघाडीच्या 2 प्रमुख मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. यामुळे विरोधी पक्ष भाजप हा अधिक आक्रमक असल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि विरोधी पक्ष भाजप ज्या प्रकारे आक्रमकपणे आरोप प्रत्यारोप करत आहे महाविकास आघाडी राज्य सरकारवरती, त्या राज्य सरकारला विरोधी पक्षांच्या आरोपांना नीट उत्तर देता आले नाही हे देखील त्यामुळे सिद्ध झालेलं आहे. विरोधी पक्षांच्या आरोपांना महाविकास आघाडी एकजूट होऊन उत्तर देत नाही, त्यांच्यामध्ये कुठलाही समन्वय नाही, हे जे आरोप विरोधी पक्ष करत आहेत सातत्याने तेच आता कुठेतरी अधोरेखित होत आहेत. महाविकास आघाडी आता पुढे काय करणार हा खरा प्रश्न आहे. त्यांचे 2 प्रमुख मंत्र्यांचा राजीनामा झालेला आहे अवघ्या 1.25 महिन्याच्या कालावधीमध्ये. आता पुढे या दोन्ही मंत्र्यांचे जे आता अतिरिक्त कार्यभार आहे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री असल्यामुळे आलेले आहेत. मात्र त्यांना आता पुढे हे मंत्रिपद जे आहे ते अन्य कुठल्या व्यक्तीला द्यावे लागणार आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदल कधी होणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे आणि नवीन गृहमंत्री कोण होणार, नवीन वनमंत्री कोण होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये गृहमंत्रीपद आहे, तिकडनं आता काय नाव येते ते पाहावं लागणार आहे. वनमंत्रीपद हे शिवसेनेकडे आहे, तर वनमंत्रीपद आता कोणाला देणार हे पाहावं लागणार आहे. मात्र सध्या तरी महाविकास आघाडी अडचणीमध्ये आहे. महाविकास आघाडीवरती नामुष्की आलेली आहे. विरोधी पक्ष भाजप अधिक आक्रमक आहे हे आता पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. जाऊयात प्रफुल्लकडे. उदय, तू आपल्याबरोबर असंच थांब, मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येणार आहे. प्रफुल्ल, आता राहिला प्रश्न तो म्हणजे या सगळ्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये कायद्याशी संबंधित म्हणजे कायदा पोलिसांशी संबंधित असणारं गृह खातं त्याचं पद काही रिकामं ठेवून चालणार नाही. अर्थात त्यावरती त्वरित पुढल्या नावाची वर्णी लागणं फार आवश्यक आहे. अशा वेळी ही सगळी परिस्थिती सावरण्यासाठी शरद पवार नेमक्या कोणाच्या नावाची वर्णी या पदावरती लावू शकतात? विलास, आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्र्याचा कारभार गेल्या सरकारमध्ये 5 वर्ष होता. त्यामुळे तातडीनेच हा कारभार पुन्हा दुसऱ्या मंत्र्यांकडे द्यावा अशी जरी सध्या परिस्थिती नाहीये. पण हे खातं जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं योग्य नाव जे आहे ते मुख्यमंत्र्यांकडे सोपवलं जाईल आणि मुख्यमंत्री त्या मंत्र्याकडे हा गृह खात्याचा कारभार दिला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जर आता शरद पवारांची अत्यंत विश्वासू म्हणून जर काही नावं पाहिली तर त्यामध्ये पहिलं नाव राजेश टोपेचं येतं, दिलीप वळसे येतात, त्याचबरोबर हसन मुश्रीफ हे देखील अत्यंत पवारांच्या जवळचे आहेत. त्यामुळे या तिघांपैकी कोणाचं नाव या ठिकाणी येतं ही अत्यंत महत्वाची गोष्ट राहणार आहे. त्याचबरोबर जयंत पाटील आता जे जलसंपदा मंत्री आहेत त्यांचं देखील नाव गृहमंत्री पदासाठी या ठिकाणी येऊ शकतं. पण आज राष्ट्रवादी काँग्रेसची परत संध्याकाळी बैठक होईल आणि या बैठकीमध्ये गृहमंत्रीपद कोणाकडे जावं या संदर्भातला शिक्कामोर्तब होईल. पुन्हा एकदा आपण उदयकडे जाऊयात. उदय, जर आपण पाहिलं होतं गेलं रोखठोक संजय राऊतांचं प्रचंड गाजलं. त्यांनी असं म्हटलं की हे सरकार जे आहे ते फार निसरड्या वाटेवरनं गेलं आणि तिथून ते खरं तर खाली येत आहे तर राहिलं. अशा वेळी या सगळ्या परिस्थितीत डॅमेज कंट्रोल करणारी व्यवस्था
महाविकास आघाडीकडे नाही, असं स्पष्टपणे त्यांच्या रोखठोकमध्ये त्यांनी म्हटलं होतं. आणि आता खरं तर या राजीनाम्यानंतर म्हणजे सलग 2 राजीनामे शिवाय अवतीभोवती असणारी अडचणीची सगळी परिस्थिती, यात कोणीतरी भक्कमपणे विरोधी पक्षाला उत्तर देणं फार आवश्यक आहे. तसं होताना दिसत नाही. म्हणजेच डॅमेज कंट्रोल व्यवस्था. उदय, अगदी बरोबर आहे विशाल तुझं. महाविकास आघाडीकडे सरकार म्हणून डॅमेज कंट्रोल अशी व्यवस्थाच नाही, हे आता पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे. 3 पक्षांचं हे सरकार आहे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस. मात्र या तिन्ही पक्षांमध्ये आपापसामध्ये समन्वय नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे. जेव्हा केव्हा महाविकास आघाडीवरती कुठल्याही मंत्र्यावरती जर विरोधी पक्ष भाजप आक्रमकपणे आरोप करत असेल तर त्या आरोपांना महाविकास आघाडी एक होऊन उत्तर देताना दिसत नाही आहे. ज्या पक्षावरती आरोप केले असतील किंवा ज्या मंत्र्यावरती आरोप केले असतील त्या मंत्र्याचे जे पक्षाचे इतर सहकारी असतील ते फार त्याबद्दल बोलतात. मात्र इतर सहकारी जे आहेत महाविकास आघाडीचे ते फारसे बोलताना दिसत नाहीये. त्यामुळे 3 पक्षांचं हे सरकार एकजूट कधी होणार आणि विरोधकांचा सामना कसा करणार याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. डॅमेज कंट्रोलची व्यवस्था अजूनही महाविकास आघाडीकडे नाही आहे असं आपल्याला स्पष्टपणे सांगावं लागेल. कारण ह्या जे काही 2 प्रमुख मंत्र्यांचे राजीनामे झालेले आहेत त्यातून आता महाविकास आघाडी काय बोध घेणार, काय धडा घेणार हे आता पाहावं लागणार आहे. कारण विरोधी पक्ष भाजप आता पुन्हा एकदा दावे करत आहे की आमच्याकडे 3ऱ्या मंत्र्याची देखील फाईल रेडी आहे, 3रा मंत्र्याला देखील आम्ही आता लक्ष करणार आहोत, 3ऱ्या मंत्र्यावरती आरोप करण्यासाठी आमची पूर्णपणे पूर्वतयारी जी झालेली आहे. त्यावेळी आता 3रा मंत्री कोण, पुन्हा एकदा भाजप आक्रमकपणे 3ऱ्या मंत्र्यांवरती लक्ष केंद्रित करत आहे, ते काय आता टार्गेट करतात हे पाहावं लागणार आहे. जर का 3ऱ्या एका मंत्र्यावरती मोठ्या जर काय भाजपने आरोप केले तर त्याला उत्तर देण्यासाठी आता महाविकास आघाडी एकजूट होईल का आणि एकजूट होऊन त्या सगळ्या गोष्टींचा सामना करेल का. जर का विरोधी पक्ष भाजप सातत्याने आक्रमकपणे त्यांची आरोप जे आहेत ते करत राहिले आणि जर महाविकास आघाडीचे मंत्री त्याला बळी पडत असतील तर महाविकास आघाडी एक संध राहील का, हा देखील एक प्रश्न आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ज्या प्रकारे मागे रोखटोकमध्ये लिहिलं ते अगदी तंतोतंत जुळत आहे महाविकास आघाडीच्या संदर्भात. कारण महाविकास आघाडी कुठलीही पूर्वतयारी नाही आहे. एक सरकार म्हणून जे एक सक्षमपणे विरोधी पक्षांचा सामना करायला हवा किंवा विरोधी पक्षांवरती वचक असायला हवा, तो वचक अजूनही महाविकास आघाडीने निर्माण केलेला नाहीये. हीच खरी गोष्ट आहे. महाविकास आघाडीचे अंतर्गत वाद, अंतर्गत समन्वय आणि त्याचबरोबर विरोधकांचा जो काही सामना करायचा आहे त्यासाठी असणारं जे काही डॅमेज कंट्रोल निर्माण करायचं आहे तेही व्यवस्था आता महाविकास आघाडीला निर्माण करावी लागेल. बरोबर. सागर देखील आपल्या बरोबर आहे. आपल्या सहकारी सागरकडे आपण जाणार आहोत. सागरला आपण विचारूयात. सागर, आत्ता थोड्या वेळपूर्वी मी प्रफुल्लशी बोललो. प्रफुल्लकडनं अशी माहिती येताना दिसते की लवकरच आता गृहमंत्री पदावरती पुढलं नाव जे असेल ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिलं जाईल. अर्थात अंतिम निर्णय हा शरद पवारांचा असेल, पण तुर्तास अर्थात या खात्याला ज्यावेळेस मंत्री नाही आहे तर ही जबाबदारी आपसुकच तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्र्यांकडे जाते. पण तरीही जर आपण विचार करायला गेलं तर जसं दुपारपर्यंत आपण बोलत होतो तेव्हा दिलीप वळसे पाटील यांचं नाव आघाडीवर होतं. आत्ता काय नेमकं कळतंय? कारण याबद्दल खुद्द दिलीप वळसे पाटील यांनी न्यूज 18 लोकमतकडे आपण हे पद घेऊ शकतो असा दुजोरा दिला होता. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला त्यानंतरनं नवीन गृहमंत्री कोण ही चर्चा आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेली आहे. अर्थात जी प्रमुख नावं सुरू चर्चेमध्ये अधिक येत आहेत त्यामध्ये दिलीप वळसे पाटील यांचं नाव सर्वाधिक आघाडीवर आहे. त्यानंतरनं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचं नाव आहे. राजेश टोपे यांचं नाव देखील आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांना किंवा अजित पवारांच्या समर्थकांना वाटतं की कदाचित अजित पवारांना ही संधी दिली जावी, पण याचा सर्वस्वी निर्णय हे शरद पवार घेणार आहेत. तुर्तास जी सूत्रांची माहिती आहे राष्ट्रवादीमधील वरिष्ठ नेत्यांची त्यानुसार दिलीप वळसे पाटील यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता जवळपास निश्चित असल्याचं समजतं. दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा न्यूज 18 लोकमतशी बोलताना यास दुजोरा दिलेला आहे. पण अधिकृत ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांकडून या संदर्भात एक महाराष्ट्र शासन प्रशासनाकडनं सर्वसामान्य प्रशासन विभागाकडून एक पत्रक काढलं जातं आणि नोटिफिकेशन काढून सांगितलं जातं. आता ही प्रक्रिया आज होतीये का उद्या होती बघावं लागणार आहे. पण एक सरासरी नियम आहे की जोपर्यंत संबंधित खात्याचा मंत्र्याचा राजीनामा दिल्यानंतर ना राज्याचा कॅबिनेटचा प्रमुख मुख्यमंत्री हा असतो आणि त्यांच्याकडे तोपर्यंत चार्ज दिला जातो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे चार्ज दिला जाईल अशी शक्यता जरी असली तरी याबाबत असे एक अंदाज वर्तवला जातो की राष्ट्रवादी काँग्रेस फार वेळ मुख्यमंत्र्यांकडे हा चार्ज देणार नाही. कारण की आपल्याला माहित आहे गृह खातं मिळवण्यासाठी
राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचंड लॉबिंग केलं होतं आणि गृह खातं पदरी पाडून घेतलं होतं. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत शरद पवार हे कधी भूमिका स्पष्ट करतायत आणि अधिकृत गृहमंत्री कोण याची घोषणा करतायत हे पाहणं औत्सुक्याचं आहे. तुर्तास अनेक जण प्रत्येक जण म्हणजे जे इच्छुक आहेत ते लॉबिंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता बघूयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आता गृहमंत्री पदाकरता म्हणून कोणाच्या नावाची घोषणा केली जाते, कोणाला हे पद जाते. पण जाऊयात पुन्हा एकदा उदयकडे. उदय, या सगळ्या गोंधळामध्ये पुन्हा एकदा म्हणजे एकीकडे बाकीच्या अडचणी कमी आहेत का? पुन्हा एकदा राज्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या जी आहे ती वाढताना दिसते आहे. लॉकडाऊनचे संकेत वारंवार दिले जात आहेत. तसं होऊ शकतं आणि यात गृहमंत्र्यांनी हा सगळा राजीनामा देणं एक प्रकारे महाविकास आघाडीवरती ही सगळ्यात मोठी नामुष्की म्हणायची का? कारण आत्तापर्यंतच्या सगळ्या कालावधीमध्ये असं कधीच घडलं नव्हतं आणि असं घडेल असं वाटलं नव्हतं. पण आता आपण बघतोय की त्याचा अंदाज बांधला जात होता. विशाल, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी जेव्हा लेटर बॉम्ब गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती टाकला त्याचा स्फोट जो आहे तो आज झालेला आहे. त्याची तीव्रता आता महाविकास आघाडीला जाणवत आहे, कारण महाविकास आघाडीची प्रतिमा डागळण्याचं काम या लेटर बॉम्बने केलेलं आहे. आता महाविकास आघाडी त्यांची प्रतिमा सुधारण्यासाठी काय पावलं उचलते आहे, नवीन जे गृहमंत्री असतील किंवा नवीन जे वनमंत्री असतील त्यांची प्रतिमा कशी असेल, त्याचबरोबर आता महाविकास आघाडीला स्वतःची एक सरकार म्हणून जनतेसमोर जी काही प्रतिमा निर्माण करायची असेल ती निश्चितच अतिशय सावधपणे आणि चांगल्या प्रकारे निर्माण करावी लागेल. कारण त्यांच्यासमोर अतिशय सक्षम असा विरोधी पक्ष आहे भाजपने अतिशय आक्रमकपणे महाविकास आघाडी सरकारवरती प्रत्येक वेळोवेळी आक्रमणं केलेली आहेत आणि त्या आक्रमणांसमोर महाविकास आघाडी कमजोर पडलेली दिसून आलेली आहे. त्यामुळे राज्यातलं जे एकूण वातावरण सध्या सुरू आहे, कोविडचा संसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे, दुसरी जी लाट आहे तिची तीव्रता एकदम सर्वाधिक आहे, पहिल्या लाटेपेक्षा सर्वाधिक आहे. सर्वाधिक रुग्ण सध्या मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आढळून येत आहेत. अशा वेळेला राज्य सरकारचा संपूर्ण फोकस जो आहे 100% तो या सगळ्या कोविडच्या उपाययोजनांवरती हवा. कोविड कसा संपेल, कोविड कसा दूर होईल, सर्वसामान्य नागरिकांचे जीव कसे वाचतील, त्यांचं आरोग्य कसं सुरक्षित राहील याकडे राज्य सरकारचा संपूर्ण फोकस हवा. मात्र सध्या तरी राजकारण एवढं तापलेलं आहे, विरोधी पक्ष आक्रमक आहे, त्यामुळे राजकीय जे प्रमुख मंत्री आहेत त्यांना राजीनामा द्यावा लागतोय. त्यामुळे राज्य सरकारचा जो 100% एनर्जी फोकस जो आहे तो कोविडवरती दिसून येणार नाही असं आपल्याला स्पष्टपणे म्हणावं लागेल. कारण राज्य सरकारची आता संपूर्ण एक सरकार म्हणून सक्षमपणे या कोविडच्या उपाययोजनांवरती त्यांचं लक्ष केंद्रित हवं. मात्र सध्या अंतर्गत राजकारण आणि मंत्र्यांचे राजीनामे यांच्यामध्ये महाविकास आघाडी अडकलेली आपल्याला पाहायला मिळते. जाऊयात प्रफुल्लकडे. प्रफुल्ल, आत्ता या क्षणाला राष्ट्रवादीच्या कोटात फार मोठ्या प्रमाणात हालचाल असेल, कारण संजय राठोड प्रकरणानंतर खरं तर काँग्रेस नाराज असल्याचं वारंवार समोर आलं होतं, पण राष्ट्रवादी फार अत्यंत सावधपणे ही सगळी प्रतिक्रिया देताना दिसत होती. पण लेटर बॉम्ब नंतर राष्ट्रवादीचं नाव प्रामुख्याने समोर आलं. अशा वेळी राष्ट्रवादीच्या गोटात सारवासारव करण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा डॅमेज कंट्रोल करण्याच्या दृष्टिकोनातनं विचार केला जात असावा का? म्हणजे तशी आखणी केली जात असावी का? जर आपण आता पाहिलं तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की राष्ट्रवादी काँग्रेसकडनं त्यांची भूमिका स्पष्ट केली गेली आणि या ठिकाणी राजीनामा जो आहे तो गृहमंत्र्यांना राजीनामा द्यायला या ठिकाणी सांगण्यात आलाय. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर कुठेतरी नवाब मलिक यांनी ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका या ठिकाणी मांडली. कारण जेव्हा अजित पवार आणि शरद पवार यांची बैठक झाली त्या बैठकीनंतर थेट प्रसारमाध्यमांसमोर भूमिका मांडण्याची जबाबदारी जी आहे ती नवाब मलिक यांच्याकडे देण्यात आली आणि नवाब मलिक यांनी थेट गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला अशी घोषणा देखील केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या घडामोडी ज्या आहेत त्या अधिक तीव्र झालेल्या आहेत. कारण जे प्रमुख नेते आहेत दिलीप वळसे पाटील असतील, त्याचबरोबर हसन मुश्रीफ असतील, जयंत पाटील असतील, हे सर्व नेते जे आहेत ते आता मुंबईकडे निघाले आहेत आणि कदाचित आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होईल आणि या बैठकीमध्ये नंतरचा गृहमंत्री कोण असेल या संदर्भातली एक चर्चा जी आहे ती चर्चा या ठिकाणी होईल आणि शरद पवार जे आहेत ते एक अंतिम नाव जे आहे ते या ठिकाणी जाहीर करतील. शरद पवार याबद्दलचं अंतिम नाव जे आहे ते जाहीर करू शकतात. पण तरी प्रफुल्ल, जर विचार केला गेला या सगळ्या याच्यामध्ये, जसं वारंवार खरं तर या मुद्द्यावरती यासाठी आपण येतोय, हे चाचपून बघण्याचा प्रयत्न आहे. पण जसं कळतं की दिलीप वळसे पाटील यांची वर्णी ही 100% लागू शकते, तरीही यामध्ये अचानक जर कोणाचा प्रवेश होतोय तर ती नावं कुठली असू शकतात? एक सर्वात महत्वाचं जर आपण पाहिलं तर त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तोडीस तोड मंत्री जे आहेत ते या ठिकाणी सरकारमध्ये आहेत.
आपण पहिलं जर नाव घेतलं तर राजेश टोपे जरी आज आरोग्य खात्याचा अतिशय सक्षमपणे कारभार या ठिकाणी चालवत आहेत आणि खऱ्या अर्थानं आरोग्य विभाग जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात या ठिकाणी त्यांनी गाजून दाखवला, त्यामुळे त्यांचं नाव देखील आहे. त्याचबरोबर दुसरं नाव जयंत पाटील यांचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी गृहमंत्री देखील राहिलेत, ते देखील या पदाचे दावेदार आहेत. दिलीप वळसे देखील आहेत आणि शरद पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून असलेले हसन मुश्रीफ जे आता सध्या ग्रामविकासचा कारभार बघतात, पण एक सक्षम आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातला एक रांगडा चेहरा ज्याला आपण म्हणू शकतो, बेरकी चेहरा म्हणू शकतो, असं हसन मुश्रीफ यांचं देखील नाव जे आहे ते या ठिकाणी चर्चेत आहे. त्यामुळे शरद पवार जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहील आणि प्रत्येक जो नेता आहे तो दमदारच असेल. या ठिकाणी आपण जसं बघतोय प्रफुल्ल, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे आणि जयंत पाटील यांची नावं समोर येताना दिसत आहेत. पण अजित पवार हे देखील गृह खात्याकरता पहिल्यापासून इच्छुक आहेत. म्हणजे जेव्हा जेव्हा राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झालं तेव्हा तेव्हा गृह खात्यानं अजित पवारांना खरं तर हुलकावणी दिली, पण तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटामध्ये दबक्या आवाजात त्यांच्या समर्थकांची मोठी चर्चा आहे. प्रफुल्ल, आपण पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेसची अंतर्गत बांधणी जी आहे ती समजून घ्यायला या ठिकाणी लागेल. तर राष्ट्रवादी काँग्रेस जरी एक संघ दिसत असली तरी एक मोठे जे नेते आहेत त्या मोठ्या नेत्यांचा प्रत्येकी एक गट आहे. जयंत पाटील, अजित पवार यांच्यात शक्य नाही. जयंत पाटील असेल, छगन भुजबळ किंवा अजित पवार या तिघांमध्ये शक्य नाही आहे. त्याचबरोबर इतर जे नेते आहेत त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये शक्य नाही आहे. त्यामुळे जरी अजित पवार यांना जरी गृहमंत्री पदाचा या ठिकाणी पदभार स्वीकारायचा जरी म्हटलं तरी अजितदादांचा एकूण स्वभाव आणि त्याचबरोबर ते इतर गटांना देखील चालतील का आणि एकाच वेळी उपमुख्यमंत्री पद आणि गृहमंत्री पद हे अजित पवारांकडे द्यावं का, या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या संदर्भातली नाराजी असेल. जरी ती उघडपणे दिसत नसली तरी ती अंतर्गत गटामध्ये तरी नाराजी होती. आणि अजित पवार यांच्याकडे पुन्हा गृहमंत्री आल्यानंतर ते एकूण त्यांचा स्वभाव जर पाहिला तर ते संपूर्णपणे शांततेने हे संपूर्ण गृहमंत्रीपद हाताळू शकतील का, हा देखील एक मोठा विषय जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. त्यामुळे या सगळ्यांचा सारासार विचार करून शरद पवार सौम्य असेल आणि एकूणच जो ऐकण्यात असेल अशा नेत्याकडे हे गृहमंत्रीपद सोपवतील. धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल. बघूयात आता या सगळ्या गोंधळाच्या वातावरणात अनिल देशमुखांचा राजीनामा तर आज अखेर त्यांना घ्यावा लागला. त्यांनी दिलेला आहे राजीनामा. पुढे या पदावरती कोणाच्या नावाची वर्णी लागते हे लवकरच आपल्याला कळेल. आजचा दिवस गाजतोय तो या बातमीच्या चर्चेने. यानंतर वेळ झाले का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेला उद्देशून एक पत्र समोर आणलेलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केलंय. कोरोना संकटाबाबत त्यांनी हे पत्र जाहीर केलेलं आहे. मात्र देशमुखांच्या राजीनाम्यावरती त्यांनी मौन बाळगलंय. त्यांनी या पत्रामध्ये या राजीनाम्याबद्दल कोणत्याही प्रकारचा उल्लेख केलेला नाही. आपण बघतोय शरद पवारांनी एक पत्र जे आहे ते समोर आणलेलं आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि त्याचबरोबर जनतेला या पत्राच्या माध्यमातून आवाहन केलंय. पण या पत्रामध्ये कुठेही त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा उल्लेख केलेला नाहीये किंवा त्याबद्दल त्यांनी काही सांगितलेलं नाही. कोरोना संकटाबाबत त्यांनी जाहीर पत्र देऊ केलेलं आहे. सध्याला राज्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या जी ती मोठ्या संख्येने वाढताना दिसते. या सगळ्या परिस्थितीत सरकारची देखील कसोटी लागली आहे आणि सर्वसामान्यांनी देखील कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन करण्याच्या दृष्टिकोनातून काम करणं किंवा लक्ष देणं फार आवश्यक आहे. पण त्यातच आज गृहमंत्री अनिल देशमुखांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊ केला आणि हे पत्र जे ते शरद पवार यांनी जाहीर केलं, पुढे आणलंय. त्या पत्रात त्यांनी कार्यकर्त्यांना कोरोनाच्या सगळ्या परिस्थितीबद्दलचं आवाहन केलंय. पण गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबद्दल कोणत्याही प्रकारचा उल्लेख केलेला नाहीये. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्याबरोबर आहेत. प्रफुल्ल, खरं तर या पत्रातनं या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीत नेमकं आता काय सारवासारव केली जाते किंवा काय सांगितलं जातंय हे फार महत्त्वाचं होतं. म्हणजे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबद्दलचं. पण तसं यात काहीच दिसून येत नाही, तसं उल्लेख देखील नाही. प्रफुल्ल,
विशाल, आपण जर पाहिलं तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक ट्विट या ठिकाणी केलं आणि ते ट्विट जे आहे ते करोनाच्या संदर्भात या ठिकाणी केलेलं आहे की करोनाच्या संदर्भात नियमांचं पालन करावा, त्याची काळजी घ्यावी आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी देखील सरकारला सहकार्य करावं या संदर्भातलं हे पत्र आहे. पण एकूण जी भूमिका जी आहे ती गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात ती राष्ट्रवादी काँग्रेसकडनं फक्त नवाब मलिक यांनीच या ठिकाणी मांडली आहे. कारण कुठल्याही मंत्र्याने किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्यानं या संदर्भात कुठलीही माहिती दिली नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात ट्विट करणं असेल किंवा कुठलं भाष्य करणं असेल ते टाळलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे याचाच अर्थ की राष्ट्रवादी या सगळ्या परिस्थितीत म्हणजे गोंधळाच्या अवस्थेत आहे. त्याची आतल्यात खरं तर सारवासाव केली जाते. बोलायचं नाहीये पण त्याचबरोबर हे देखील दाखवायचं नाहीये की आम्ही सगळे गोंधळून गेलोय. आपण जर सकाळपासून या संपूर्ण बातमीचा आम्ही फॉलोअप घेतो आहे तेव्हा आपण सकाळपासून जर हे सगळं पाहिलं तर अनिल देशमुख यांच्या संदर्भात उच्च न्यायालयाचा जो निर्णय आला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठका झाल्या पण कुठल्याही नेत्यानं या संदर्भात भाष्य केलं नाही. जेव्हा प्रवक्ते नवाब मलिक यांच्याशी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की आमच्या न्यायविषयक आणि राजकीय बैठका ज्या आहेत त्या सुरू आहेत आणि या बैठकांमधून जो निर्णय येईल तो तुम्हाला कळवण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं कुठलाही नेता जो आहे तो या संदर्भात बोललेला नाही आणि कोणीही बोलणार नाही हे तेव्हा स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं पुन्हा कोण भूमिका यावर व्यक्त करेल असं चित्र देखील नाहीये. फक्त नवाब मलिक यांनी थेट राजीनाम्याची जी माहिती आहे ती नवाब मलिक यांनी दिली. त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसनं या संपूर्ण प्रकार बोलण्याचं टाळलेलं आपल्याला दिसतंय. कुठल्याही नेत्यानं बोलण्याचं टाळलेलं दिसतंय कारण एक मोठी नामुष्की जी आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसवर येऊन ठेपलेली आहे. धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय की एक पत्र जे ते शरद पवारांनी समोर आणलेलं ज्या पत्राच्या माध्यमातून त्यांनी कोरोनाच्या सगळ्या संकट कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जनतेला त्यांनी आवाहन केलंय. पण गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याबद्दल त्यांनी या पत्रात कुठल्याही प्रकारचा उल्लेख केलेला नाही. म्हणजेच काही बोलायचंही नाही आणि काही दाखवायचं नाही असं एकूण यामध्ये दिसून येत आहे. पुढे बघूयात आता या सगळ्या राजीनाम्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे. हायकोर्टाच्या निर्णयाला ते आव्हान देणार का हा एक मोठा प्रश्न आहे. पण तशी तयारी तरी त्यांची एकूण दिसून येते. त्यावरनं एक अंदाज जो वर्तवला जातोय ते तर त्यावरनं असं तरी दिसतंय की ते हायकोर्टात जाऊ शकतात. त्यांनी वकिलांचा सल्ला घेण्यास सुरुवात केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहेत. हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात ते आव्हान देऊ शकतात. अनिल देशमुख यांनी ज्येष्ठ वकिलांचा सल्लाही घेण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. उदय, या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. उदय, माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात का? अगदी तीच शक्यता आता वर्तवली जात आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या त्यांच्या वरळी येथील खासगी निवासस्थानी आहे. तिथून ते दिल्लीमधील सुप्रीम कोर्टातील काही ज्येष्ठ वकिलांशी सल्लामसलत करत आहेत. कायदेशीर सल्ला ते त्या वकिलांकडून घेत आहे. मुंबई हायकोर्टाने CBI चौकशीची आदेश देत एक 14 दिवसांचा अहवाल जो आहे तो तात्काळ तयार करण्यास सांगितलेला आहे. या संपूर्ण प्रक्रियेला आव्हान देण्याचं काम जे आहे सुप्रीम कोर्टात अनिल देशमुख यांच्याकडनं होऊ शकतं आणि त्या संदर्भात ते चर्चा देखील करत आहेत. स्वतः माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे दिल्लीला देखील जाणार असल्याची माहिती मिळते आहे. दिल्लीत गेल्यानंतर ते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी देखील चर्चा करतील आणि त्याचबरोबर दिल्लीतील सुप्रीम कोर्टातील काही नामवंत वकिलांशी ते कायदेशीर चर्चा करणार आहेत. एकूण या सगळ्या गोष्टीला म्हणजे मुंबई हायकोर्टाने जो आदेश दिलेला आहे त्याला सुप्रीम कोर्टात ते चॅलेंज देणार आहेत. मात्र या संदर्भात ते प्रत्यक्षात काय करतायत हे पाहावं लागणार आहे. मात्र माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या तरी शांत बसणार नाहीत असं दिसून येत आहे. ते त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी कायदेशीर लढाईचा मार्ग जो आहे ते अवलंबताना दिसत आहेत. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. या सगळ्या घडामोडींमध्ये आणखीन एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी येते की माजी गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीकडे रवाना झालेत. राजीनामा दिल्यानंतर ते आता दिल्लीला गेल्याचं कळतं. रात्री उशिरा ते दिल्लीत दाखल होतील आणि यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची ती भेट घेतील. दिल्ली आपण बघितलं दिल्लीमध्ये आता राज्याच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर मोठी चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे अनिल देशमुख दिल्लीच्या दिशेने निघालेत. आज रात्री उशिरा ते दिल्लीत दाखल होतील अशी माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे.
आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत, त्याचबरोबर मुंबईवरून आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी. प्रशांतकडे मी सुरुवातीला जातोय. प्रशांत, या राजीनाम्यानंतर प्रफुल्ल पटेल हे दिल्लीकडे रवाना होत आहेत असं कळतंय. दिल्लीत येण्याचं नेमकं कारण काय? नाही, महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं माहिती मिळते की राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख थोड्याच वेळात साधारणतः 8:30 वाजेपर्यंत दिल्ली पोहोचतील. दिल्लीमध्ये ते महाराष्ट्र सदनामध्ये काही ज्येष्ठ वकिलांची भेट घेणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे. सोबतच ज्या पद्धतीनं माहिती मिळते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल देखील दिल्लीत पोहोचत आहे. होऊ शकतं ती त्यांची देखील भेट घेईल. महत्वाचं म्हणजे ते व्यक्तिगत स्तरावरती ज्या पद्धतीने हा निर्णय देण्यात आला आहे, मुंबई उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे की त्यांच्या विरुद्ध सीबीआयची चौकशी करण्यात यावी, त्यावेळेस त्यांनी स्पष्ट केलं की या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने कुठेही माझं म्हणणं देखील ऐकून घेतलं नाहीये. त्यामुळे जो माझा अधिकार आहे, मला जो न्यायालयीन अधिकार मिळतो, माझा जो घटनात्मक अधिकार आहे, त्या घटनात्मक अधिकाराचा उल्लेख करत होऊ शकतं ते सुप्रीम कोर्टात या संदर्भात याचिका दाखल करतील. उद्या या संदर्भात ते याचिका दाखल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता दिल्लीतलं जे राजकारण सुरू झालेलं आहे, आतापर्यंत मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं राजकारणाची दिशा आहे अनिल देशमुखाच्या दिशेने जात होती, ती मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहोचली. ती दिशा आता दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये येण्याची शक्यता आहे आणि तिथूनच आता या प्रकरणामध्ये काय घडामोडी होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोबतच ज्या पद्धतीनं माहिती मिळते की अनिल देशमुख यांनी ज्या पद्धतीनं आपल्या पदाचा राजीनामा दिल्याच्या पूर्वी त्यांनी शरद पवार जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि अध्यक्ष यांच्याशी विस्ताराने चर्चा केली आणि विस्ताराने चर्चा केल्यानंतरच ते दिल्लीत पोहोचल्याची माहिती येते. आणि दिल्लीमध्ये महत्वाचं म्हणजे ते महाराष्ट्र सदनामध्ये ज्येष्ठ वकिलांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली आहे. होऊ शकतं कपिल सिब्बल यांच्याशी त्यांची चर्चा होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. अभिषेक मनु सिंघवी हे जे ज्येष्ठ वकील आहे यांच्यासोबत देखील त्यांची चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा असणार आहे अनिल देशमुख यांचं भवितव्य निश्चित करण्यासाठी. सागरकडे जाऊया. सागर, विरोधी पक्ष आज या राजीनाम्यानंतर वारंवार एका म्हणीचा वापर करताना दिसला, बूंद से गई व होत से क्या आएगी. अशा वेळी अनिल देशमुख आता जे कायदेशीर प्रयत्न करताना दिसत आहेत, खरंच यामुळे त्यांना फायदा होणार का? आणि विश्वासार्हतेवरती जो मुळातच डाग लागलाय त्याचं काय? विशाल, महाराष्ट्रातल्या गृहमंत्रीसारख्या म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनंतरनं सर्वात मोठं पद हे होम मिनिस्ट्री मानलं जातं आणि अशा मंत्रीच्या व्यक्तीवर थेट आरोप केले गेले. आता हायकोर्टाने त्या संदर्भात थेट CBIचे प्राथमिक आदेश दिलेले आहेत. जर हायकोर्टाचे आदेश पाहिले तर त्याच्यामध्ये थेट जवळपास दिसून येतं की अनिल देशमुख यांना आता CBI समोर चौकशीला जावं लागेल. वास्तविकतेत यापूर्वीच परमवीर सिंग यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यानंतर ते दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना हायकोर्टात पाठवलं. हायकोर्टातल्या आता वेगवेगळ्या जनहित याचिका आणि परमवीर सिंग यांची याचिका असं सगळं करत आजचा जो दिवस घडलेला आहे त्यानंतरनं अनिल देशमुख यांना राजीनामा देणं हे क्रमप्राप्त झालेलं. त्यानुसार त्यांनी ती कृतीही केलेली आहे. कुठे ना कुठेतरी झालेली प्रतिमा मलिन कमी करण्याचा प्रयत्न यासाठी आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याची प्रक्रिया पुढे घडेल असं म्हटलं जातं. अर्थात त्याला किती दिवस लागतील हे माहीत नाही आहे, पण हायकोर्टाच्या आदेशानुसार तर त्यांना राजीनामा देणं हे प्राप्त आहे आणि त्याच्यानुसार कृती घडलेली आहे. विषय आता राहतो की ते या सगळ्या गोष्टीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार हे दिल्लीतले सुद्धा काही विधितज्ञांशी बोलून तिथे पक्षाच्या वतीने एका नेत्याची प्रतिमा मलिन होते म्हणून प्रयत्न करणं हा एक न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे, न्यायालयीन लढाई आहे. त्याला किती दिवस लागणार आहेत माहीत नाही आहे. तुर्तास तरी जी प्रतिमा गेलेली आहे महाविकास आघाडीची ती अतिशय डागाळलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीला नवीन म्हणजे चेहरा देणं गृहमंत्रीपदाचा की जो एक सोबर असेल, त्याच्यावर कुठल्या स्वरूपाचे थेट आरोप नसतील, ही सगळ्यात मोठं कृत्य करणं लागणार आहे. दुसरीकडे पुढची प्रक्रियेमध्ये अनिल देशमुख यांना जर दिलासा मिळाला तर त्यासाठी वारंवार प्रयत्न करणं हा एक भाग आहे. यासाठी ही प्रक्रिया सुरू राहीलच असं दिसतं. एकूण जर पाहिलं तर कुठे ना कुठेतरी राज्याचे प्रमुख असणारे उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावर देखील आता न कळत दबाव वाढला आहे. कारण की राज्याच्या गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो ही फार मोठी नामुष्की आलेली आहे. आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा समन्वय नाही आहे, जे वारंवार काँग्रेस सांगत होतं. यापूर्वी 2 दिवसापूर्वी काँग्रेसने बोलून दाखवलं होतं की समन्वयाचा अभाव दिसतो.
आज अनिल देशमुख यांच्या कृतीमधून सुद्धा ज्यांनी राजीनामा दिल्यानंतरनं वारंवार परमवीर सिंग यांच्या बाबतीतल्या प्रक्रियेमध्ये सुद्धा शिवसेनेचे नेते थेट राष्ट्रवादीचे संदर्भात पाठराखण करताना फार क्वचित दिसले होते. काँग्रेसकडनं भलेही म्हटलं जात होतं तरी तसं किती पाठराखण झालं हाही प्रश्नचिन्ह आहे. यामुळे जो समन्वयाचा अभाव आहे तो उघड दिसतोय आणि कदाचित हेच मोठं चॅलेंज स्वतः शरद पवार जे या सरकार स्थापनेमध्ये सगळ्यात मोठा रोल केला त्यांचा आहे आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा असेल. त्याच्यामुळे अनेक घडामोडी पुढे घडणार आहेत. आरोप प्रत्यारोपांचे खेळ सुरू राहणार आहेत. कुठे ना कुठेतरी नेमकं आता पुढे काय घडेल हेही पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे. नेमकं आता पुढे काय घडेल हे जाणून घेणं फार औत्सुक्याचं राहणार आहे. धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल. आणि त्याचबरोबर प्रशांत लीला रामदास देखील नवी दिल्लीवरून आपल्यासोबत होता. प्रशांत, तुझेही धन्यवाद. आणि या सगळ्या घडामोडीनंतर इथे वेळ झाले की ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पाहूयात अनिल देशमुख यांचा राजीनामा हा नैतिकता म्हणून नाही तर कोर्टाचा बडगा आणि जनतेच्या दबावामुळे आलाय. वाधवान प्रकरण असो वा वाझे केस, अनिल देशमुख यांचे बिग बॉस वेगवेगळे आहेत असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी. वाझे प्रकरणामध्ये कोर्टाने CBI चौकशीचा निर्णय घेतल्यानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिलेला आहे. देशमुख हे राजीनामा न देण्यावरती ठाम होते. आपल्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत चंद्रकांत पाटील. सर, देशमुखांनी खरं तर नैतिकतेच्या आधारावरती जेव्हा त्यांचं नाव आलं होतं परमवीर सिंग यांच्या पत्रामध्ये तेव्हाच राजीनामा द्यायला हवा होता, पण त्यांची पाठराखण केली गेली आणि अखेर आज जेव्हा कोर्टाने एक प्रकारे बडगा उगारला तेव्हा त्यांनी नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा देऊ केलेला आहे. नाही, खरंच आहे की ह्या सरकारला स्वतःहून एखादी चूक मान्य करणं याचं बहुतेक त्याला म्हणता येईल की कमीपणा वाटतो. आणि त्यामुळे जोपर्यंत लोक रस्त्यावर उतरत नाही, न्यायालय ठोकत नाही, म्हणजे अगदी थोडा रिमोट विषय असेल पण ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक त्यांचा कार्यकर्ता कोर्टाने ठोकलं की असं करता येत नाही बाबा तुम्हाला. एकूणच कॉन्स्टिट्यूशनमध्ये अशी प्रोव्हिजन आहे की तिजोरीची किल्ली ही नॉन इलेक्टेड मेंबरकडे देता येत नाही. मग यांना सरकारी अधिकारी प्रशासन नेमावं लागले. सेम आता CBI इन्क्वायरी लागल्यानंतर राजीनामा, तोपर्यंत राजीनामा देणार नाही. जर वाझेंचा विषय विधानसभेमध्ये देवेंद्रजीने काढला नसता तर वाझे एव्हाना अजून 1000 कोटी कमवून मोकळा झाला असता. आणि प्रत्येकच विषय हा कोणीतरी लावून धरावा लागतो अशी दुर्दैवाने स्थिती आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा वाधवान प्रकरण समोर आलं त्यांनाही लॉकडाऊनच्या काळामध्ये आरोपी असताना एका प्रकरणामध्ये लोणावळा खंडाळावरून महाबळेश्वरला जायला परवानगी दिली. किंवा आत्ता वाझे, खरोखर देशमुख हेच बॉस आहेत का अजून त्यांचे बिग बॉस आहेत? नाही, देशमुख जेवढं मी ओळखतो त्यात त्यांचे तेवढं धाडस नाही. धाडस देणारे पण वेगळे आहेत आणि कर असा दम देणारे वेगळे आहेत. आणि ते एक बाहुलं होतं आणि अनावश्यक आता ते फसले त्याच्यामध्ये. कारण शेवटी येणार आहे ते त्यांच्यावरच येणार आहे. कोणी त्यांना 100 कोटी दर महिन्याला आपल्याला लागतील सांगितलं हे पुढे बाहेर येणार आहे. 100 कोटी मागितले कोणी? अनिल देशमुखांनी. ते येणार आहे आणि ते किती नाही म्हणू दे, त्याचे सगळे पुरावे असल्याशिवाय थोडे परमवीर सिंग सुप्रीम कोर्टात गेले आणि हायकोर्टात गेले. कालपर्यंत ते CP होते मुंबईसारख्या शहराचे, त्यामुळे छोटा बाळ नाही आहे. सगळे पुरावे खिशात घेऊन ते फिरत आहेत. त्यामुळे CBIकडे ते सगळं सबमिट करतात. वाझे प्रकरणे वाजतच राहणार आहे. तुम्ही सुद्धा निर्देश करताय की आणखीन वाझेंचे बाप वेगवेगळे भेदरलेले आहेत, इकडे तिकडे पळत आहेत. अजूनही विकेट पडणार आहेत का या सरकारमधल्या मंत्र्यांच्या? अजूनही विकेट पडणार आहेत, अजूनही विकेट पडणार आहेत. आणि अशी एक स्टेज येईल की तोंड दाखवायला जागा राहणार नाही. याच्या आधीही हे सरकार आंतरविरोधामुळे पडेल असं स्वतः चंद्रकांत पाटील किंवा देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितलेलं आहे. कदाचित आताही तशी परिस्थिती निर्माण झाली याचे संकेतच चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यातून मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. जाणून घेऊयात यामध्ये सगळ्या घडामोडी कशा पद्धतीने घडल्या त्याची क्रमवारी. जर आपण पाहिलं तर 17 मार्चला परमवीर सिंग यांनी मुंबई पोलीस त्यांना आयुक्त पदावरनं परमवीर सिंग यांना हटवण्यात आलं. 20 मार्च 2021ला
परमबीर सिंग यांनी देशमुखांवर 100 कोटी वसुलीचा आरोप केला. 21 मार्च 2021ला अनिल देशमुखांनी हे आरोप फेटाळले. 21 मार्चला चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना देशमुखांनी पत्र देऊ केलं. 22 मार्चला लोकसभेत अनिल देशमुख प्रकरणाचे पडसाद उमटले. त्याचबरोबर याच दिवशी परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जावी. तर 23 मार्चला शरद पवारांनी अनिल देशमुखांची पाठराखण केली. 24 मार्चला परमबीर यांनी हायकोर्टात जावं असे आदेश सुप्रीम कोर्टाने देऊ केले. आम्ही याबद्दल सुनावणी करणार नाही, आम्ही हायकोर्टाला काही सांगणार नाही अशी भूमिका कोर्टानं स्पष्ट केली. 25 मार्चला परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. 28 मार्चला हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून पत्रातील आरोपांची चौकशी करण्याच्या संदर्भात आदेश देण्यात आले. FIR का दाखल करण्यात आला नाही असा देखील प्रश्न परमबीर सिंग यांना हायकोर्टाने विचारला. मुंबई हायकोर्टानं म्हणजे 1 एप्रिलला मुंबई हायकोर्टानं परमबीर सिंग यांना खडसावलं. 5 एप्रिलला मुंबई हायकोर्टाने अनिल देशमुखांची CBI चौकशी करण्याचे आदेश देऊ केले. आणि याच दिवशी गृहमंत्री अनिल देशमुखांना आपला तडकाफडकी राजीनामा आजच्या दिवशी म्हणजे तो द्यावा लागला. पण आता अजून एक याबद्दलचीच महत्त्वाची बातमी अशी आहे की गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर आता गृहमंत्री पदासाठी 3 नावांची चर्चा सुरू झाली आहे. या तिन्ही नावांमध्ये दिलीप वळसे पाटील यांचं नावही घेतलं जात आहे. त्याचप्रमाणे राजेश टोपे आणि जयंत पाटील यांच्या देखील नावाची चर्चा आहे. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.